नमस्कार मंडळी, मी रणजित पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल RR पवारमध्ये। आज आपण मेडिकलमधल्या एक नवीन ऑप्शनबद्दल बघणार आहोत। त्या ऑप्शनचं नाव आहे डिडक्टिबल। डिडक्टिबल हा एक असा ऑप्शन आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मेडिक्लेमच्या प्रीमियममध्ये डिस्काउंट मिळू शकते। तुम्ही या व्हिडिओचा टायटल बघितलं असेलच की मेडिक्लेमच्या प्रीमियममध्ये 50% डिस्काउंट मिळवा। हो, बरोबर आहे। डिडक्टिबल या ऑप्शनचा वापर करून तुम्ही तुमच्या मेडिकलच्या प्रीमियममध्ये 50% डिस्काउंट मिळवू शकता। पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक कंपनी ही आपल्या प्रत्येक प्लॅनमध्ये डिडक्टिबलचं ऑप्शन देत नाही। काही मोजक्या कंपन्या आहेत ज्या कंपन्या त्यांच्या काही मोजक्या प्लॅनमध्येच, मोजक्या मेडिक्लेम प्लॅनमध्येच डिडक्टिबलचं ऑप्शन देतात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की डिडक्टिबल कशा प्रकारे काम करते आणि डिडक्टिबलचा तुम्हाला फायदा आहे की तोटा आहे। आपण या व्हिडिओमध्ये डिडक्टिबलबद्दल सर्व गोष्टी समजण्याचा प्रयत्न केलेला आहे। सगळ्यात आधी बघूया की डिडक्टिबलमध्ये नक्की होते काय। डिडक्टिबलमध्ये तुम्ही कंपनीला सांगता की आम्ही जर क्लेम आला तर आम्ही एका सर्टन अमाऊंटपर्यंत, एका ठराविक अमाऊंटपर्यंत क्लेम कमी घेऊ, पण त्या बदल्यात तुम्ही आम्हाला प्रीमियममध्ये डिस्काउंट द्या। आता डिडक्टिबल अधिक चांगल्या रीतीने समजावून सांगण्यासाठी मी माझ्या एका क्लायंटला जे कोटेशन दिलं होतं ते कोटेशन तुम्हाला दाखवतो। HDFCचा हा प्लॅन आहे, HDFC मेडिक्लेमचा हा प्लॅन आहे। त्यामध्ये त्यांनी आलेल्या प्रीमियमवर डिडक्टिबल दाखवलेले आहे। ते कसे आहे ते तुम्ही बघू शकता। तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता की त्या ठिकाणी HDFCचा ऑप्टिमा सिक्युअरचा प्रीमियम दिलेला आहे। फॅमिली फ्लोटर आणि इंडिव्हिज्युअल हे दोन ऑप्शन त्या ठिकाणी होते। जर तुम्ही सेकंड कॉलममध्ये, दुसऱ्या कॉलममध्ये बघाल तर तुम्हाला दिसेल 0, त्याखाली 25,000, त्याखाली 50,000 आणि शेवटी 1,00,000 असे 4 ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत। 0चा अर्थ होतो की तुम्ही विदाऊट डिडक्टिबल ती पॉलिसी घेत आहात। आता इंडिव्हिज्युअल प्लॅन आणि फॅमिली फ्लोटर मधला फरक हा आपण नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये बघू, पण सध्या आपण बघणार आहोत डिडक्टिबल। तुम्ही दुसऱ्या आणि चौथ्या कॉलमकडे जर बघितलं तर तुम्हाला कळेल की जर तुम्ही डिडक्टिबल 0 घेतले तर तुमचा प्रीमियम जो पॉलिसीचा येतो आहे तो येतो आहे 60,422 रुपये। त्यानंतर जर बघाल तर सेकंड ऑप्शनमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही डिडक्टिबल 25,000 घ्याल तर तुमचा प्रीमियम हा कमी होऊन येईल 45,017 रुपये, ज्यामध्ये जवळपास आपल्याला 25% डिस्काउंट हे प्रीमियममध्ये मिळत आहे। त्यानंतर तिसरं ऑप्शन, जर तुम्ही डिडक्टिबल 50,000 घ्याल तर तुमचा प्रीमियम हा अधिक कमी होऊन येईल 36,253 रुपये, ज्यामध्ये तुम्हाला 40% डिस्काउंट मिळते। आणि जर तुम्ही अजून डिडक्टिबल घेतलं म्हणजे 1,00,000 रुपये डिडक्टिबल घेतलं तर तुमचा प्रीमियम कमी होऊन 30,210 रुपये येतो आहे, ज्यामध्ये तुम्हाला मेन प्रीमियम जो 60,422 आहे त्याच्या जवळपास 50% डिस्काउंट मिळते। म्हणजे 60,422 रुपये प्रीमियम असलेली पॉलिसी ही तुम्हाला केवळ आणि केवळ 30,210 रुपयामध्ये मिळेल। आता डिडक्टिबलमध्ये आपल्याला फायदा काय होतोय बघितलं। फायदा काय आहे की आपला प्रीमियम जो आहे तो भरपूर कमी होतो। आपल्याला एखादी पॉलिसी जी आहे, एखादी मेडिक्लेम पॉलिसी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात डिस्काउंटने मिळते। पण डिडक्टिबल घेतल्यानंतर होणारा तोटा किंवा ह्याचा क्लेमवर होणारा परिणाम हे आता आपण पाहूया। आपण असं मानून चालूया की एका व्यक्तीने 5,00,000 रुपयाची पॉलिसी घेतलेली आहे। त्याच्यामध्ये डिडक्टिबलचं त्याने 50%चं ऑप्शन घेतलं आहे, जे आहे 1,00,000 रुपया, आणि त्यामुळे त्या व्यक्तीला पॉलिसी ही अर्ध्या किमतीत मिळालेली आहे। म्हणजेच मगाच्या उदाहरणाप्रमाणे 60,422 रुपये प्रीमियम भरण्याऐवजी त्या व्यक्तीने फक्त 30,210 रुपये भरून आणि 1,00,000 रुपये डिडक्टिबलचं ऑप्शन घेऊन ती पॉलिसी घेतलेली आहे। तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की त्या व्यक्तीचा क्लेम 1,00,000पेक्षा कमी आला तर काय होईल आणि 1,00,000पेक्षा जास्त आला तर काय होईल, ह्या दोघांचंही कंपॅरिझन करून दिलेलं आहे। आपण प्रथम बघूया की जर त्या व्यक्तीचा क्लेम हा 1,00,000पेक्षा कमी येतोय, सपोज पहिला क्लेम हा 80,000 रुपये आला। आता त्या व्यक्तीने आपल्या पॉलिसीमध्ये 1,00,000 रुपये डिडक्टिबलचा ऑप्शन घेतलेला आहे। त्याचा पहिला क्लेम 80,000 रुपये असेल तर त्याला एकही पैसा पहिला क्लेम मध्ये मिळणार नाही, कारण त्याचा डिडक्टिबल आहे 1,00,000 रुपये। 80,000तून 80,000 वजा झाले तर अर्थात नील। त्या प्रकारे त्याला एकही पैसा पहिल्या क्लेम मध्ये मिळणार नाही। आता ह्या क्लेम नंतर कंडिशन काय आहे की 1,00,000 डिडक्टिबल घेतलेले होते, त्यातले 80,000 ऍडजस्ट झाले। आता राहिले किती? 20,000। हे 20,000 त्याच्या पुढल्या क्लेम मध्ये आला तर ऍडजस्ट केले जातील। सपोज त्याचा पुढला क्लेम हा 75,000 रुपयाचा होता, तर त्या 75,000 मधून राहिले डिडक्टिबल म्हणजे 20,000 रुपये जे डिडक्टिबल राहिलेलं आहे ते 20,000 वजा करून त्याला सेकंड क्लेम मधील 55,000 रुपये मिळतील। आता ह्यानंतर
त्याचा कोणताही क्लेम आला तर त्या क्लेममध्ये त्याला पूर्ण पैसे मिळणार, कारण 1,00,000 रुपयाचं डिडक्टिबल त्या वर्षामध्ये पूर्ण झालेलं आहे. आपण दुसरी कंडिशन बघूया की सपोज त्याचा पहिला क्लेम हा 1,00,000पेक्षा जास्त आला, जो डिडक्टिबल अमाऊंट होती 1,00,000 त्यापेक्षा जास्त आलेला आहे. सपोज तो पहिला क्लेम 1,25,000 रुपये होता, त्यावेळी 1,25,000 मधून त्याची डिडक्टिबल अमाऊंट 1,00,000 वजा होऊन त्या पहिल्या क्लेममध्ये 25,000 रुपये मिळतील. सपोज त्यानंतर त्याचा क्लेम 75,000 आला, यावेळी काय झालं की त्या व्यक्तीचे 1,00,000 रुपये डिडक्टिबल जे आहे ते पहिल्या क्लेममध्येच ऍडजस्ट झालेली आहे. जो पहिला क्लेम 1,25,000 आलेला होता त्यातून 1,00,000 वजा झाले, त्याला 25,000चा क्लेम मिळालेला होता. त्याप्रमाणेच आता पुढे कोणताही क्लेम त्या वर्षामध्ये आला तर त्याला क्लेम पूर्ण मिळणार, कारण त्याचे 1,00,000 डिडक्टिबल ऑलरेडी ऍडजस्ट झालेले आहेत. म्हणजे सेकंड क्लेम त्या व्यक्तीचा 75,000 रुपये आला, त्यातून डिडक्टिबल वजा करायला काहीच नाहीये, तर त्या व्यक्तीला पूर्ण 75,000 रुपये दुसरा क्लेम मिळेल आणि त्या पुढले सगळे क्लेम ॲज इट इज मिळतील, त्यातून कोणतेही डिडक्टिबल वजा होणार नाही. तुम्ही आता बघितलं असेल की डिडक्टिबलमध्ये नक्की काय होते, डिडक्टिबलचा फायदा काय आहे, डिडक्टिबल तोटा काय आहे. फायदा काय, तर आपल्याला मेडिक्लेम प्रीमियममध्ये मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळते, म्हणजे जवळपास आपण अर्ध्या प्रीमियममध्येच मेडिक्लेम पॉलिसी घेऊ शकतो. आणि तोटा काय, जर तुमचा क्लेम आला तर डिडक्टिबलची अमाऊंट जी आहे ती अमाऊंट डिडक्ट होऊन नंतर तुम्हाला क्लेम मिळतो. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की डिडक्टिबल जे आहे ते प्रत्येक वर्षामध्ये रिन्यू झाल्यानंतर पुन्हा पुन्हा येतात. म्हणजेच काय की पहिल्या वर्षात तुम्ही पॉलिसी काढलेली 1,00,000 रुपये डिडक्टिबल होते, जर तुमचा कोणताही क्लेम नाही आला तर ठीक आहे, काही हरकत नाही, डिडक्टिबलचा प्रश्न येतच नाही. पण जर क्लेम आला आणि 1,00,000 रुपये डिडक्टिबल त्या वर्षामध्ये संपले की त्या वर्षामध्ये तुम्ही 1,00,000 डिडक्टिबल देऊन बाकीचा क्लेम घेतला, ज्यावेळी सेकंड इयर दुसऱ्या वर्षी पॉलिसी रिन्यू होईल त्यावेळी देखील तुम्हाला पहिल्या क्लेममधून 1,00,000 रुपये डिडक्टिबल वजा करायचेच आहेत. तसेच डिडक्टिबल हे ऑप्शन घेताना तुम्हाला बघावं लागेल की जी कंपनी तुम्हाला डिडक्टिबल देते आहे आणि तुम्ही डिस्काउंटमध्ये पॉलिसी घेतात त्या कंपनीची काही अट तर नाही ना की ह्या वर्षामध्ये डिडक्टिबल घेतला तर मी नेक्स्ट इयरला डिडक्टिबलमधून बाहेर पडू शकत नाही. कारण अनेक कंपन्या अशा आहेत की एकदा तुम्ही डिडक्टिबल घेतलं की त्या डिडक्टिबलचं ऑप्शन तुम्ही लाईफ टाईम काढू शकत नाही, तुम्हाला लाईफ टाईम डिडक्टिबल ऑप्शन घेऊनच पॉलिसी घ्यावी लागेल. किंवा काही कंपन्यांमध्ये 3 वर्ष किंवा 5 वर्षाचा लॉकिंग पिरियड असतो, त्यानंतर तुम्ही नवीन पॉलिसी रिन्यू करताना डिडक्टिबल ऑप्ट आउट करू शकता. आता प्रश्न उरतो की अशा कोणत्या कंपन्या आहेत ज्या कंपन्यांच्या पॉलिसीमध्ये डिडक्टिबल ऑप्शन आपल्याला मिळतो. त्या ठिकाणी 2 कंपन्या मी तुम्हाला सांगेन. अनेक कंपन्या डिडक्टिबल ऑप्शन देतात, पण मी तुम्हाला फक्त इथे 2 कंपन्या सांगत आहे. पहिली कंपनी आहे HDFC अर्गो. HDFC अर्गोच्या ऑप्टिमा सिक्युअर प्लॅनमध्ये तुम्हाला डिडक्टिबल ऑप्शन मिळते. दुसरी कंपनी आहे स्टार हेल्थ. स्टार हेल्थमधल्या स्टार हेल्थ ॲश्युरन्स या प्लॅनमध्ये तुम्हाला डिडक्टिबल ऑप्शन मिळते. जर तुम्हाला इतर कोणते प्लॅन माहीत असतील ज्या कंपन्यांच्या मेडिक्लेममध्ये डिडक्टिबल ऑप्शन मिळते तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आशा करतो की या व्हिडिओमधून तुम्हाला मेडिक्लेममधल्या एका नवीन ऑप्शनची माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. जय शिवराय, जय शंभूराजे.